नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. बोर्डचा एक्झाम जवळ येत असताना फिजिक्स विषयाची विद्यार्थ्यांना फार भीती वाटत असते. कारण फिजिक्स विषय असा आहे की फिजिक्स विषय सोपा आहे समजून घेतल्यानंतर, पण फिजिक्स विषयामध्ये जे न्यूमेरिकल्स असतात, न्यूमेरिकल डाटा आणि थेरॉटिकल पण असे आहेत की समजा सहसा डोक्यात जात नाही. त्याच्यामुळे फिजिक्स विषयाला येऊन थोडी भीती असते. तीच भीती आपण दूर करणार, तर जास्त टाइम न घेता डायरेक्ट आपण विषयावर जाऊ. तर फिजिक्सचं जर टोटल बघितलं आपण तर बोर्डाला 16 चॅप्टर आहेत. तर तुम्हाला फिजिक्स विषय जर चाललाय ना, तर तुम्ही काय करा, 50% सिलेबस करा. 16ला 16 चॅप्टर करू नका. 16 चॅप्टर मधले तुम्ही फक्त 8 चॅप्टर करा. 8 चॅप्टर करून पण तुम्ही चांगल्याच प्रकारे स्कोर घेऊ शकता. आता हे स्कोर वाढवण्यासाठी तुम्ही टोटल चॅप्टर करायची गरज नाही. हे 8 चॅप्टर करा. आता हे 8 चॅप्टर बघा महत्वाचे आहेत आणि हे 8 चॅप्टरवर तुम्ही स्कोर चांगल्या प्रकारे वाढू शकता. आता प्रत्येक चॅप्टरचं वेटेज पण सांगतो तुम्हाला, कोणता चॅप्टर किती मार्कला विचारला जातो आणि ह्या चॅप्टर नुसार तुम्ही कुठपर्यंत स्कोर करू शकता. तर रोटेशनल डायनामिक्स हा जो चॅप्टर आहे तुमचा जवळपास 7 मार्काला विचारला जातो. 7 मार्काचा वेटेज आहे. त्याच्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड अत्यंत सोपा चॅप्टर आहे. हा चॅप्टर पण 7 मार्काला विचारला जातो. नंतर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा चॅप्टर पण 7 मार्काला विचारला जातो. जवळपास जर बघितलं आपण हे सर्व चॅप्टर 7-6 मार्काचे भेटेज आहे. थर्मोडायनामिक्सला पण 7 मार्काचं भेटेज आहे. नंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 7 मार्काचं वेटेज असणारा चॅप्टर आहे आणि करंट इलेक्ट्रिसिटी आणि स्ट्रक्चर ऑफ ऍटम अँड न्यूक्लियर. आता हे जे 2 चॅप्टर आहेत ते 6-6 मार्काला विचारले जातात. बघा वेव्ह ऑप्टिक्स पण 7 मार्काचा आहे. असं जर बघितलं आपण 50% सिलेबस करून पण चांगल्या प्रकारे स्कोर करू शकतो. बघा आता हे 8 चॅप्टर केल्यानंतर जवळपास तुम्हाला 54 मार्क भेटतात. 54 मार्क तुम्ही स्कोर करू शकता आणि जर आपण याच्यात प्रॅक्टिकलचे मार्क ऍड केल्यानंतर जवळपास 85 पर्यंत तुम्ही स्कोर करू शकता. 50% सिलेबस करून तुम्ही जवळपास 85 मार्क पर्यंत जाऊ शकता. हे 8 चॅप्टर परफेक्ट करा आणि 80+ मार्क घेऊन